अरे मलाच 5 महिने माहिती अधिकाराखाली माहिती देत नाहीयेत तर सामान्य महिलांना काय उत्तर देत असतील? वसई के तलाठी ऑफिस से इस वक्त एक बड़ी खबर आ रही है। आपको बता दें, वसई के तलाठी ऑफिस में एक कर्मचारी विलास करे के ऊपर एक महिला ने छेड़छाड़ करने का गंभीर आरोप लगाया है। आपको बता दें, पुलिस की संदिग्ध भूमिका आरोपी तलाठी के खिलाफ सख्त कार्रवाई के विरोध में बुधवार 12 जून को वसई के तलाठी ऑफिस पर एक सर्वदलीय मार्च आयोजित किया गया। इस बीच वसई विधायक हितेंद्र ठाकुर ने भी इस मामले में तलाठी को सेवा से बर्खास्त करने की मांग की है। पिछले सप्ताह एक महिला 7/12 बदलने के काम के लिए वसई तलाठी ऑफिस गई थी। उस समय तलाठी विलास करे ने महिला के साथ अश्लील हरकत कर छेड़छाड़ की। ये घटना सुबह तलाठी कार्यालय में घटी। पीड़िता एक महिला टीचर है और वसई पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराने के बाद तलाठी के खिलाफ छेड़छाड़ करने का मामला दर्ज कराया है, लेकिन तुरंत जमानत दे दी गई। इसके बाद पुलिस के इस रुख के खिलाफ विभिन्न संगठनों और पार्टियों ने अपना गुस्सा जाहिर किया है। अब इसके खिलाफ आज तलाठी ऑफिस पर सभी ने विरोध प्रदर्शन किया है। एवढे दिवस समाज माध्यमावर आलेली जी बातमी तुम्ही ऐकलेली असेलच की एक बाई आपल्या 7/12च्या कामानिमित्ताने तलाठ्याच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तिचा विनयभंग करण्यात आला। विनयभंग केल्यानंतर त्या बाईने डेअरिंग केली आणि तिने जाऊन तक्रार नोंदवली। पण तक्रार नोंदवत असताना त्या ठिकाणी तिला जे सहकार्य मिळायला पाहिजे होतं तेवढे सहकार्य त्या ठिकाणी मिळालं नाही। तिला तासनतास पोलीस स्टेशनमध्ये बाहेर उभं राहावं लागलं, तरीसुद्धा ती मागे हटली नाही। शेवटी आपली तक्रार नोंदवूनच ती बाहेर पडली। तक्रार नोंदवल्यानंतर ज्या रीतीने त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ती ॲक्शन मात्र घेतली गेली नाही। महसूल विभागाने असू द्या किंवा पोलीस यंत्रणे असू द्या तिच्यावरती ॲक्शन घेतली गेली नाही। आणि विशेष म्हणजे ही ॲक्शन न घेणं म्हणजे आमच्या महिलांचा अपमान आहे। आमचं चारित्र्य हनन जर करायला निघालेले असतील आणि त्या बाबतीत तक्रार करून सुद्धा जर त्याच्यावरती ॲक्शन घेतली जात नसेल, त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि आमच्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत। आजच्या आंदोलनाची कशी रूपरेषा आहे, काय मागणी आहे? आमची मागणी, पहिली मागणी म्हणजे हा जो तलाठी आहे त्याला त्वरित निलंबित केलं पाहिजे। त्याचा पहिली भट्ट नाही आहे, ह्या अगोदर सुद्धा असे धंदे त्याने केलेले आहेत, पण बिचाऱ्या महिला आपल्या अप्रूला घाबरून पुढे आलेल्या नाहीत। आता या महिलेने हिम्मत केलेली आहे, आम्ही तिचं खास अभिनंदन करतो, कारण तिने अनेक महिलांचं चारित्र्य वाचवलेलं आहे। हा तलाठी आहे विलास करे नावाचा तलाठी हा, आणि आता अगदी उजळ माथ्याने फिरतोय, तर त्याला त्वरित त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। आपण काय तहसीलदारांना, प्रांतांना वगैरे काय पत्र वगैरे दिले काय? हो, आम्ही तशा प्रकारचं निवेदन केलेलं आहे। आमच्या भावना आहेत त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि आम्ही सांगितले, आणि त्या निमित्ताने आज गृहमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला ह्यांना निवेदनं त्यांच्यामार्फत आम्ही देणार आहोत। आणि विशेष म्हणजे आमचं जे साज शृंगार असतं हे शृंगार आम्ही आज त्यांना देणार आहोत की त्यामुळे जर आम्हा महिलांना अडचण येत असेल तर हे शृंगार तुम्ही घ्या। मग त्याच्यात मंगळसूत्र आहे, त्याच्यात लिपस्टिक आहे, त्याच्यात नेल पॉलिश आहे, त्याच्यात टिकली आहे, त्याच्यात कुंकू आहे, हे सगळं आम्ही तुम्हाला देतो, याचा आम्ही त्याग करतो। हे तुम्हाला घ्या, पण आमच्या महिलांचं संरक्षण करा। म्हणून तुम्हाला पण पोलिसांनी संमितपत्र दिलं होतं की हा आंदोलन करू नका, आम्हाला सांगितलं। आंदोलनाच्या दबावाचे प्रयत्न पोलीस करतात नाही, पोलिसांनी दरवेळेप्रमाणे मला काल नोटीस पाठवली आणि त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आता जमावबंदीचा आदेश आहे, त्यामुळे तुम्हाला करता येणार नाही, तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल। मी सांगितलं काही हरकत नाही, असे अनेक गुन्हे, 10 गुन्हे आहेत माझ्यावरती, तर आता आणखी 11वा गुन्हा माझ्यावरती होईल, पण आम्ही मात्र मागे हटणार नाही। आम्ही काही तुमच्याकडे मागण्यासाठी नाही, आमचं संरक्षण, महिलांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। आणि केवळ आम्ही आलेलो नाहीत, आम नागरिकसुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी जे नेहमी आमच्या पाठीशी असतात, या ठिकाणी अनेक आम नागरिक देखील आलेले आहेत।